मुंबईचा आशिष झोलार, आशिष झोलार, आशिष झोलार. राज आणि उद्धव एकत्र येणार म्हणून महायुतीतल्या किती नेत्यांना आनंद झाला आणि किती नेत्यांना वाईट वाटलं हा संशोधनाचा विषय. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तरी सध्या आनंदी दिसत आहेत. निश्चितपणे जे आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढली. अहो 2 कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वॉर्डामध्ये आमची शक्ती वाढते. आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही. एखादा पडलेलं आमदार सुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा आणि सांगतो आमची शक्ती वाढेल. आणि इथं दोघे लीडर्स आहेत. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवारांनी मात्र मौन बाळगणं पसंत केलं. राजकारणात काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवतीर्थ गाठून राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या चर्चांबाबत सामंतांना गाठलं असताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पाहूया. युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते स्वतःचा विचार असणारे आणि स्वतःचा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत. कोणी कोणाबरोबर युती करावी हा जरी प्रश्न असला तरी मला जे काय थोडंफार कळतं राजकारणातलं त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की राजसाहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाही. अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे आहेत असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे युती करायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. सध्या मनसेनं कोणती भूमिका घेतली की त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वात अग्रेसर असतात ते वकील गुणरत्न सदावर्ते. ठाकरे ब्रदर्स हातमिळवणी करण्याची बातमी सुरू असताना गुणरत्न सदावर्ते गप्प बसले असते तरच नवल. या सगळ्याबाबत त्यांना काय वाटतंय काय त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. सब कुछ फिल्मी है भाई, सब कुछ फिल्मी है. मला एक सांगा 2 गोष्टी आहेत. एक तर फुल टू फिल्मी फुल राज ठाकरेचा ते नंबर 1 फ्लॉप नंतर हे सुद्धा पब्लिक बॉक्स ऑफिसवर न चाललेला जेमतेम काहीतरी करायचा प्रयत्न झाला आणि तेही मला वाटतं की पब्लिक की ऑफिस में फुल टू फ्लॉप. राज्यात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं चिन्ह नाहीये. माजी आमदार रवींद्र धंगेकरांपाठोपाठ आता भोरचे